जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण बघू शकता बृहमुंबई होमगार्ड नोंदणी 2025 जे 2025च्या जागा आहे मित्रांनो त्या आलेल्या आहे. आता बृहमुंबईच्या आलेल्या आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या येऊ शकतात. तर चला थोडंसं आपण माहिती घेऊया, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. होमगार्ड संघटनेची माहिती दिली आपण, मेन इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते घेणार आहोत. तर होमगार्ड सदस्यत्व, होमगार्ड संघटना, पगारी संघटना, 3 वर्ष होमगार्ड सदस्य, कर्तव्य काय काय असते, होमगार्ड सदस्य दररोज कर्तव्य दिले जात नाही, होमगार्ड भत्ते. होमगार्डला पेमेंट किती असतं मित्रांनो, बंदोबस्त खाता प्रतिदिन 1083 रुपये, ज्या दिवशी ते ड्युटीला जातात त्या दिवशीचं हे, आणि भत्ता किती असतो 200 रुपये. उपहार भत्ता दिला जातो, तसेच प्रशिक्षण काळात 250 रुपये, भोजन भत्ता, खिसा भत्ता म्हणून 100 रुपये. त्याच्यानंतर साप्ताहिक कवायतीसाठी 180 रुपये कवायत भत्ता दिला जातो मित्रांनो. त्याच्यानंतर शास्त्रीय होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिलत नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता त्यांना बोलवलं येतं मित्रांनो. त्याच्यानंतर होमगार्ड नोंदणी दिलेली बघा. होमगार्ड सदस्याचे फायदे काय काय मित्रांनो, जे होमगार्ड झालेले किंवा होतील त्यांना काय काय फायदे भेटू शकतात ते बघू शकता आपण. सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान, जे आपण गणवेश जे पोलीस भरतीमध्ये भरती झाले नाही त्यांसाठी चांगली संधी आहे मित्रांनो. तर मान मिळतो. विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षणसुद्धा भेटते. त्याच्यानंतर 3 वर्ष सेवापूर्व होमगार्ड राज्य, जे 3 वर्षमध्ये होमगार्ड झाले आणि 3 वर्ष त्यांनी सेवा केली त्यांना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण भेटतं मित्रांनो. हा एक प्लस पॉईंट आहे मित्रांनो. जर तुम्ही होमगार्डमध्ये आता रुजू झाले आणि नंतर जागा निघाल्या तुम्हाला 5% वेगळे आरक्षण भेटते मित्रांनो. त्याच्यानंतर प्रथोपचार, अग्निशमन विमोचार सारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी फ्रीमध्ये असते. गौरव कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळतात. स्वतःचा व्यवसाय शेती सांभाळण्यात देशभर संधी असते. त्याच्यानंतर बृहमुंबई नोंदणी 2025 भागे होमगार्ड नोंदणी नियम अटी बघू शकता मित्रांनो. शैक्षणिक पात्रा किती, कमीत कमी 10वी उतरणं पाहिजे मित्रांनो. शारीरिक पात्रा, वय 20 वर्ष पूर्ण आणि 50 वर्षाच्या आत पाहिजे मित्रांनो, तर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर उंची, पुरुषांकरता 162 सेंटीमीटर, महिलेकरता 150 सेंटीमीटर मित्रांनो. छाती दिलेली बघा 76 सेंटीमीटर आणि फुगोल्यांतर 81 सेंटीमीटर. आवश्यक कागदपत्रे काय काय मित्रांनो बघा. त्याच्यानंतर तर खाली शारीरिक क्षमता चाचणी काय काय असते, जी आपल्या पोलीस भरतीला असते, ती शारीरिक क्षमता पात्रता असते मित्रांनो. बघू शकता तुम्ही 5 मिनिटे 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी, म्हणजे 5.10 मिनिटाच्या आत आले तुम्हाला 20 गुण भेटतात मित्रांनो. महिलांना 2.50 सेकंद, 2 मिनिट 50 सेकंद, यांना 25 गुणांचं आहे मित्रांनो, आणि मुलांसाठी 20 गुणांचं. आणि यांना टायमिंग पण कमी आहे, 800 मीटर यांना धावायचं आहे, मुलांना 1600 मीटर. तर जसं आपण इथं 5.30 सेकंदामध्ये आलो तर 18 गुण, मुलींना पण जसं गुण कमी होते टायमिंग वाढत जातो मित्रांनो. तर इथं बघा सूचना दिलेली आहे. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो. किती? 10 गुण. 10 गुण ज्यांनी मिळवले त्यांनाच आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर गोळाफेक, हे बघा 8.50 मीटर, त्यापेक्षा जास्त 10 गुण आहे मित्रांनो. मुलींसाठी 6 मीटर 10 गुण. जसं आपला गोळा कमी पडेल तसे गुण कमी होतात. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सूचना, उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिली जातील, त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. 3 वेळेस गोळा फेकायचा आहे, जे जास्त गोळा पडला तो ग्राह्य धरला जाईल. त्यातून गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता किमान 4 गुण मिळवणे आवश्यक आहे. रनिंगमध्ये 10 गुण आणि गोळ्यामध्ये 4 गुण, हे कंपल्सरी मित्रांनो. तांत्रिक अर्हता गुण, ज्यांच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल, यापैकी एक अट पूर्ण करता असेल, हे दिलेले किती अट आहे? 7. जर याच्यातून तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असेल तर 2 गुण मिळणार मित्रांनो. 2 असेल तर 3 गुण, 3 असतील तर 4 गुण, 4 असतील तर 5 गुण, 5 असतील तर 7 गुण, आणि ज्यांच्याकडे 6 असतील त्यांना 8 गुण. सर्व अटी पूर्ण करणं असतील तर त्यांना 10 गुण, प्लस हे गोळाचे गुण रनिंगचे, आणि प्लस हे गुण धरले जातील. जड वाहन परवाना धारक असेल तरी भेटन. NCC B. त्याच्यानंतर खेळामध्ये प्रावीण्य, ITI केलं असेल याचे तुम्हाला पॉईंट भेटणार आहे मित्रांनो. तांत्रिक गुण मेरिट लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर
नोंदणी अर्ज कधीपासून फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो होमगार्डसाठी? 27 तारखेपासून ते 27/12/2024 सकाळी 10 ते 10/1/2025 रात्रीपर्यंत मित्रांनो हे दिलेलं आहे. उमेदवार मुंबई उपनगरी रेल्वे प्रशासक जिल्ह्यातील अंतर्गत राहणारे यांना अर्ज करता येतील. फक्त हे मुंबई उपनगर रेल्वे परिसरातील जे लोक राहतात मित्रांनो, जे मित्र राहत असतील त्यांच्यासाठीच ही भरती मित्रांनो. अजून प्रत्येक जिल्ह्याची येतील. तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर चला, इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. आपण जसे संभाजीनगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा सगळीकडचे कोणी फॉर्म भरले तर ते पात्र असणार नाही मित्रांनो, फक्त मुंबई उपनगरसाठी मित्रांनो. होमगार्ड पात्रते निकष: शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. शारीरिक पात्रता वय 20 पासून तर 50पर्यंत हे आपण बघितलं. उंची 162 ते 50. आवश्यक कागदपत्रे: रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे चालतील मित्रांनो. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र: जन्मदिनांक, पूर्वगत SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, तांत्रिक अर्हता, नोकरी, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी शोधली पाहिजे मित्रांनो. या साईडला जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर हे मी माझ्या टेलिग्राम लिंकला ही PDF टाकतो मित्रांनो, तुम्ही तिथे डाउनलोड करून घ्या.